नमस्कार मित्रांनो, मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता कावेरीने माहीला रमा म्हटल्यामुळे सगळ्यात मोठा धमाका उडालेला असतो आणि अक्षयला आता राग येतो. अक्षय आता खऱ्या रामाकडे बघतो आणि अक्षयने देखील आता खऱ्या रामाला माही समजलेलं असतं. तर आता अक्षय रमाला म्हणतो की तू जी कुणी असेल ना, आत्ता ताबडतोब इथून निघून जा आणि इतके दिवस माझ्या बायकोचं नाव घेऊन माझ्या घरात राहिली, तुला काही लाज वगैरे वाटते का? तर आता रमाला खूप वाईट वाटत असते आणि अक्षयने रमाला तेथून जाण्यासाठी सांगितलेलं असतं. अक्षय म्हणतो की माझ्या या साध्या बायकोबरोबर एकदम आनंदी साधं राहायचं होतं मला आणि माझ्या बायकोसोबत मला आनंदी संसार करायचा होता. अक्षयला खूपच वाईट वाटलेलं असतं आणि अक्षय म्हणतो की मला ना माझ्या घरच्या सगळ्या लोकांबरोबर आनंदी जगायचं होतं, पण माझ्या सगळ्या स्वप्नांवरती तू पाणी फिरवलंस, असे अक्षय आता रामाला बोलतो. आता साई, आई, आजी सगळेजण ते बघत असतात आणि अक्षय आता डोक्याला हात लावतो. तर अक्षयला आता झोकांडा जाऊ लागतो. पटकन माही पुढे येते आणि अक्षयला धरते आणि आता माही म्हणते की अहो ऐका ना, तुम्ही स्वतःला एवढा त्रास करून घेऊ नका. आता आले ना मी, आता पुन्हा आपण राहिलेलं आपलं स्वप्न पूर्ण करूयात आणि एकत्र राहूयात. ते ऐकत आता रमाला मोठा धक्का बसलेला असतो आणि रडतच आता रमा म्हणते की काय स्वप्न पूर्ण करायचं? अहो खरं स्वप्न तर मी बघितलं होतं, आपण ते स्वप्न पूर्ण करायचं होतं. रडतच आता रमा म्हणते की अहो मीच खरी रमा आहे, तुम्हाला का नाही ओळखत? आणि अक्षयला आता चक्कर येऊ लागते. रमा काळजीत पडते. रमा म्हणते की अहो काय होतंय तुम्हाला? आणि रमा पुढे येऊ लागते. तेवढ्यात आता माही बोट करत म्हणते की बस, पुढे येऊ नको बरं का आता तू. आणि आता रमाचा नावेला झालेला असतो. नैना आता अभ्या, रमाकांत आणि सगळ्यांना सांगत असते की गैरसमज झाला नव्हता, खरा गैरसमज तर आत्ता झाला. तुम्ही ज्या माहीला आता रमा समजायला लागले ना, तोच मोठा गैरसमज झाला आहे. तर आता अभ्या म्हणतो कसला गैरसमज? तुला सुद्धा माहिती आहे ना नैना, आपण माहीला रमा बनून या घरात आणलं होतं. अभ्या म्हणतो की नाही ना, तुला हे अगोदरही माहीत आहे आणि आम्हाला देखील माहीत होत आहे. मग जर ती खरी रमा आहे तर मग लपवायचं काय कारण होतं? आणि नैना म्हणते की आपल्या सगळ्यांना वाचवण्यासाठी हे लपवलं गेलं होतं. नैना म्हणते की रमाला माही बनून आणलं होतं कारण घरामध्ये हे कळू नये आणि अक्षयला वाईट वाटू नये म्हणून हे सगळं केलं गेलं. आपण त्याचा विश्वासघात केला म्हणून त्याला खूप हर्ट झालं असतं, म्हणून त्याला वाईट वाटू नये म्हणून हे सगळं लपून ठेवलं, असे नैना बोलते. नैना म्हणते की म्हणून फक्त रमाने माही असल्याचं नाटक सुरू ठेवलं, बस एवढंच. आणि तेवढ्यात ते ऐकून आता इरावती म्हणते की कोण आहे ही आणि एवढी वचावचा का बोलते? तेवढ्यात आता रमाकांत इरावतीला थांबवतो आणि म्हणतो इरावती तू थांब, अगोदर नैना का बोलते ना ते आपण पूर्ण समजून घेऊ. आणि आता रमाकांत म्हणतो की बोल नैना, काय म्हणायचं तुला? पुढे येत आता नैना म्हणते की अहो काका, आपल्या घरात जी राहिली ना ती आता माही आणि जी निघून गेली ना ती खरी रमा आहे. तेवढ्याच आता पुन्हा इरावती म्हणते की पण ही कोण आहे आणि आपण हिचं का ऐकून घेतो? रागाने नैना आता इरावतीकडे बघते आणि तेवढ्यात आता जान्हवी म्हणते की ही बाबांची गर्लफ्रेंड आहे, आय मीन बाबांची एक्स गर्लफ्रेंड आहे. आणि त्यानंतर आता जान्हवी सांगू लागते की आईने ना मग हिला घरातच ठेवून घेतलं. ते ऐकताच आता इरावती म्हणते काय, शशिकांतची गर्लफ्रेंड? अरे बापरे, असं कुणी बाहेरचं येतं आणि आपल्या घरामध्ये काहीही बोलून जातं हक्काने? असं कुठं चालतं का? तर आता नैना ही इरावतीकडे बघू लागते आणि तेवढ्यात आता नैना म्हणते की तुम्हाला जे वाटतं ना तसं काहीच नाही आहे सीमा काकू आणि मी. तर तेवढ्यात इरावती नैनाला गप्प करते आणि म्हणते की तू कितीही एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करू नकोस. आणि आता इरावती नैनाला म्हणते की तू असे हातवारे करून ना आम्हाला कॉपरेट करण्याचा प्रयत्न देखील करू नकोस. आनंद, नैना आता सगळेजण इरावतीकडे बघू लागतात आणि तेवढ्यात इरावती नैनाला म्हणते की तुझा या घराशी काही संबंध नाही आहे, तेव्हा प्लीज तू इथून निघून जा. तेवढ्यात आता आनंद म्हणतो की इरावती आत्या, अहो ती बाहेरची नाही आहे. तर इरावती म्हणते की असं कोणीही बाहेरचं येईल आणि काहीही बोलेल. इरावती म्हणते की असं बाहेरचं येऊन आपल्याला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करते आणि त्यामुळे उगाच आपले मिसअंडरस्टँडिंग वाढतात आणि त्यामुळे घरातली चांगली एनर्जी हलायला लागते आणि घरामध्ये निगेटिव्हिटी निर्माण होते, असे इरावती आता आनंद आणि सगळ्यांना सांगते. आणि त्यामुळे घरातले नातेसंबंध अजून बिघडवू लागतात. आणि त्यानंतर इरावती नैनाला म्हणते की तू जाणार आहेस का नाही? आणि त्यानंतर आता अभ्या म्हणतो की नैना, या घरात जी माही आहे तिने तुला कन्व्हिन्स केलं की काय? त्यानंतर आता जान्हवी म्हणते की असं सुद्धा होऊ शकतं बरं का? तर नैना म्हणते की तुम्ही काय बोलताय, तुम्ही ऐका.
आणि इरावती म्हणते की असंच आहे. तेव्हा या बाईने मतभेद निर्माण करायच्या अगोदर या बाईला तुम्ही घराबाहेर काढा. तर जान्हवी म्हणते खरं आहे. नैना म्हणते मी आणि मतभेद काय बोलताय तुम्ही. तेवढ्यात आता जान्हवी ही नैनाला म्हणते नैना त्याचं काय आहे ना, हा आमचा फॅमिली मॅटर आहे. तेव्हा आम्ही आमचं बघून घेऊ काय करायचं ते. तेव्हा तू इथून जा. नैनाला आता धक्का बसलेला असतो. नैना आता पुन्हा जान्हवीला समजावं लागते तर जान्हवी ऐकायला तयारच नसते. जान्हवी म्हणते की नैना तुला समजत नाही आहे का, आम्ही तुला काय सांगतोय आणि आम्ही तुला धक्के मारायच्या आत तू इथून निघून गेली तर बरं होईल. आणि आता लगेच जान्हवी म्हणते की प्लीज लिव्ह नैना. ते ऐकताच आता नैना राग येऊन म्हणते की ठीक आहे जाते मी, पण ज्या वेळेस तुम्हाला कळेल ना की आपली रमा नाही तर माई आहे त्यावेळेस खूप उशीर झालेला असेल एवढं तुम्ही लक्षात ठेवा. रमा म्हणते की तुम्हाला ना चांगल्या वाईटाची काहीच जाणीव नाही आहे. जेव्हा जेव्हा या घरावरती संकट आलं आणि तेव्हा त्या संकट घालवण्यासाठी रमा ही सामोरी गेली आणि त्याच रमाला आज तुम्ही घराबाहेर काढायला निघाले तेवढं लक्षात ठेवा असे आता नैना त्या सगळ्यांना सांगते. आणि मोठ्या आवाजात ओरडतच आता नैना म्हणते की तुम्ही खूप मोठी चूक करताय. ते ऐकताच आता इरावती उठून उभा राहते आणि नैनाला हात जोडते. इरावती म्हणते की बाई तुझं आता झालं असलं तर तू जा. आणि हात जोडतच आता इरावती म्हणते की मला तुमच्या आवाजाचा त्रास होतोय आणि तुमच्या या मोठ्या आवाजामुळे ना घरातलं वातावरण देखील बिघडतंय. नैनाला आता धक्का बसलेला असतो आणि आता नैनाला देखील राग आलेला असतो आणि नैना म्हणते की ओके जाते मी. आणि रागाने नैना तेथून निघून जाते. आणि त्यानंतर आता रागाने नैना तेथून निघून जाताच इकडे इरावती सुटकेचा श्वास घेते. इकडे आता अक्षय त्याच्या बेडरूममध्ये असतो. अक्षयची खूपच वाईट अवस्था झालेली असते. अक्षय आता बेडवर पडत फक्त विचार करत असतो. त्याच्याकडे बघत आता सगळेजण त्याच्या शेजारी उभे असतात. अक्षयकडे बघत आता आय्याजी म्हणते की काय अवस्था झाली माझ्या अक्षयची. आणि त्यानंतर आता रमाला आठवतं की माहीने आपल्या हातावर कसा टॅटू काढला होता आणि सांगितलं होतं की तू आता सोडून दे. आणि मग आता हा टॅटू काढला ना घरातल्या सगळ्यांना वाटेल तू माही आहे म्हणून. हे सगळं आता रमाला आठवून रमा विचार करते की म्हणजे माहीने मुद्दामहून आपल्या हातावरती टॅटू काढला आणि आपणच माही आहोत हे सिद्ध केलं. ते ऐकून आता आब्या म्हणतो की आजी तू नको आता एवढा विचार करू. आता आपल्याला कळलं ना रमा खरी कोण आहे आणि माही कोण आहे म्हणून. आणि त्यानंतर आता जान्हवी रमाकांतचा आपणच माही आहोत यावर कसा विश्वास बसला आणि साईने सुद्धा कसे सांगितले की ही रमा नाही तर माई आहे म्हणून. हे सगळं आता रमाच्या डोळ्यासमोर येतं. आणि तेवढ्यात आता जान्हवी म्हणते की पण आई आजी तुम्ही हिला इथे का घेऊन आलात. तर आई आजी म्हणते काय माहिती कशासाठी आली ती. आणि रमाकडे बघत आई आजी म्हणते की वरून ना ती निर्लज्जसारखी म्हणते सुद्धा मीच रमा आहे म्हणून. आणि त्यानंतर आता आनंद म्हणतो की मला वाटतं अक्षयला बरं वाटेपर्यंत आपण ना हिला इथे ठेवायला हवं. तर इरावती म्हणते की त्याचा काय संबंध, हा घरातला कुठला नात्यातला माणूसही नाही आहे आणि घरातलाही नाही आहे. आणि त्याच्यासाठी अक्षयने कशाला सांगायला हवं आणि किती दिवस असं आपण या बाईचं तोंड बघत या घरात ठेवायचं हिला. आणि आता इकडे अक्षय हा त्याच्या तोंडातून रमा रमा असा आवाज काढतो. पटकन माही आता अक्षयला धरते आणि आता रमाकांत रमाकडे बघत म्हणतो काय गं अक्षयने रमा अशी हाक मारली मग तेव्हा तू त्याच्याजवळ का नाही गेलीस. आणि रमाकांत म्हणतो की आता हे सिद्ध झालंय की तू खरी रमा नाही आहेस म्हणून. आणि त्यानंतर आता आब्या माहीला म्हणतो की पण तू खरी रमा आहे हे अगोदर का नाही सांगितलं. तेव्हा आता माही म्हणते की का नाही सांगितलं ना हे घरच्यांना विचारा ना. आणि त्यानंतर आता माई म्हणते की तिला जर या घरात ठेवलं असतं ना अजून घरात प्रॉब्लेम झाला असता आणि घरात ही खरी ओळख सांगितली असती ना अजून काहीतरी मॅटर झाला असता. तर रमाकांत म्हणतो खरं आहे. रमा बोलते ते खरं आहे, उगाच पोलिसांचा मॅटर झाला असता. आणि लगेच आता इकडे माहीने अक्षयचा हात धरलेला असतो. तर अक्षय माहीचा हात धरत म्हणतो की त्या माहीला अगोदर घराबाहेर काढा. आणि त्यानंतर आता अक्षयला राग येतो आणि अक्षय उठून रमाकडे येतो. अक्षय आता हात करत रमाला म्हणतो की चालती हो माझ्या घरातून आणि माझ्या बायकोला तू त्रास दिला. आणि त्यानंतर आता अक्षय म्हणतो की तू तिला कोंडून ठेवलं, तिचे हात बांधले आणि तिला त्रास दिला ना. तर रमा म्हणते की मी रमा आहे. आणि रमा म्हणते की मी आहे तुमची बायको आणि मी नाही दिलात कुणाला त्रास. ते ऐकताच रागाने अक्षय रमाच्या कानाखाली मारतो. आणि त्यानंतर आता रमाला धक्का बसतो. सगळेजण अवाक झालेले असतात. तर आता अक्षय रमाला म्हणतो की तुझी माझ्या बायकोला हात लावायची हिंमत तरी कशी झाली. आणि अक्षय आता बोट करत म्हणतो की आत्ता तर फक्त तुझ्यावर हात उगारलाय आणि पुन्हा जर तू काही केलं ना तर तुला धक्के मारून घराच्या बाहेर काढील. चल निघ अशा शब्दात अक्षयने आता रमाचा अपमान केलेला असतो. आणि ते ऐकताच आता रमा म्हणते की माझ्या स्वाभिमानाला जिथे धक्का लागेल तिथे मला राहायचं सुद्धा नाही. तर डोळे पुसत अक्षय म्हणतो की चल निघ.
आणि तेवढ्यात आजी पुढे येते, रमासमोर येत आता रमाला म्हणते की तुला तर जावाच लागेल, पण आता तुझ्या गळ्यात हे मंगळसूत्र आहे ना, त्यावर तुझा काहीही अधिकार नाही असे म्हणत आजी रमाच्या गळ्यातील मंगळसूत्र काढू लागते. रमा म्हणते की आजी तुम्ही हे काय करताय? आजी म्हणते की आता हा हक्क खऱ्या रमाचा आहे. आणि आजी आता माहीकडे बघते. आजी आता ते मंगळसूत्र काढून आता अक्षयच्या हातात देते आणि अक्षय ते मंगळसूत्र घेऊन माही समोर येतो आणि ते मंगळसूत्र माहीच्या समोर धरत अक्षय आता ते मंगळसूत्र माहीच्या गळ्यात घालू लागतो. तर रमा ते सगळं बघत असते आणि माहीच्या गळ्यात ते मंगळसूत्र घालता चिरावती आता टाळ्या वाजवते. तर सगळ्यांना खूप हायसं वाटलेलं असतं आणि रागाने आता अक्षय पुन्हा रमाकडे बघतो आणि रमाला खूप वाईट वाटलेलं असतं. आणि तेवढ्यात आता आजी ह्या रमाचा हात धरते आणि म्हणते की चल आता हो या घराच्या बाहेर, आता या घरातले तुझे दिवस संपले. आणि रमाचा हात धरून आजी आता रमाला घराच्या बाहेर घेऊन जाऊ लागते. माही, अक्षय आणि सगळेजण आता ते बघत असतात आणि आजीने आता रमाची पर्स आणि रमाचा हात धरून दोघांनाही आता बाहेर फेकलेलं असतं आणि दरवाजा बंद करून घेतलेला असतो. आणि त्यानंतर रमा आता गार्डनमध्ये बसते. रमा गार्डनमध्ये बसताच आता अक्षयने आपल्या गळ्यात कसं रमाक्षयच्या नावाचं मंगळसूत्र घातलं होतं आणि आपल्या भांगेत कसं कुंकू मिळलं होतं. आणि त्यानंतर आपण तांदळाचं माप ओलांडून कसा मुकादमाच्या घरात गृहप्रवेश केला होता हे रमाला आठवतं आणि ते सगळं आठवून आता रमा रडू लागते. आणि अक्षयने आपल्या मांडीवरती डोके ठेवून सांगितले होते की अशीच माझ्या आयुष्यात कायम माझी बनून राहा रमा, हे सगळं आता रमाला आठवतं. आणि त्यानंतर आता माही कशी रमा बनवून आपल्या घरात आली आणि मीच रमा आहे हे कसं सांगितलं हे आता रमाच्या डोळ्यासमोर येतं. साईने आभ्याने कसं ही माही आहे आणि ही रमा आहे असं पटवलं हे देखील आता रमाला आठवतं. खऱ्या आता माहीला रमा बनवून घरात आणलं आणि सगळ्यांनी कसा त्या माहीवरती विश्वास ठेवला. प्रत्येक गोष्ट आणि गोष्ट आता रमाला आठवत असते. आणि लगेच आता रमा म्हणते की तुम्हाला जर माझं म्हणणं पटत नसेल तर तुम्ही सगळ्यांना विचारा, ही माही आहे आणि मी रमा आहे. पण रमाचं ते बोलणं कोणीच ऐकायला तयार नसते. हे देखील आता सगळं आता रमाला आठवतं. आणि रमाने आपण कसं ओरडून अक्षयला सांगितलं मीच रमा आहे, मग हा सगळा काय प्रकार आहे आणि अक्षय कसा गोंधळत पडला हे देखील आता सगळं इकडे रमाला आठवत असतं. आणि त्यानंतर आता माईने सांगितलेलं असतं की तुम्ही घरातले सगळेजण अगोदरपासून माईला ओळखतात ना, मग तुम्हाला हे देखील माहीत असेल की माईच्या हातावरती टॅटू आहे म्हणून. आणि त्यानंतर रमाच्या हातावरती जो टॅटू होता तो देखील आता कसाच माहीने सगळ्यांच्या समोर आणला हे देखील आता सगळ्या गोष्टी रमाला आठवत असतात. आणि त्यानंतर आता जान्हवीने सांगितलेलं असतं की हिच्या हातावर टॅटू आहे म्हणून, म्हणजे ही माही आहे म्हणून. आणि त्यानंतर आता रमाला आठवतं ज्यावेळेस माही आपल्याकडे टॅटू काढायला आली होती त्यावेळेस पळतच माहीने सांगितलं होतं की आता मला जे हवं आहे ना ते सगळं मला मिळणार. आणि अक्षयचा फोटो आता माहीच्या बॅगमधून कसा पडला होता हे सगळं आता रमाला आठवून त्यावेळेस आता तो फोटो बघत रमाने विचार केलेला असतो की म्हणजे माहीचं अक्षयवरती प्रेम आहे तर. आणि त्याच वेळेस आता माहीचं सगळं काही आता कांड आता रमाच्या लक्षात आलेलं असतं. आणि त्यानंतर आता कावेरीने देखील आपल्याला ओळख द्यायला कसा नकार दिला, आपल्या आईने सुद्धा आपली ओळख कशी आता विसरवली हे सगळं आता रमाला आठवतं. आणि अक्षयने आपल्याला कानामागे मारून कसे घराच्या बाहेर काढलं हे देखील आता रमाला आठवते. आणि रमा ते सगळं आठवून म्हणते की हे माझ्यावर कसा हात उचलू शकतात. आणि आजीला तर माहीत होतं की मी रमा आहे म्हणून. आणि रमा म्हणते हे सगळं माझ्याबरोबरच का झालं, अगोदर किती माही माझ्यासोबत चांगलं वागत होती आणि आज तिने माझा गैरफायदा उचलवला आणि हे काय होऊन बसलं असं रमा विचार करते. आणि त्यानंतर आता रमा म्हणते की माही अशी का वागली असेल आणि नैना हे सगळं काय आहे. कारण आता नैना रमाच्या कपड्याची बॅग आणि तिचे सगळे कपडे घेऊन आता तिथे आलेली असते. आणि त्यानंतर आता उठून उभा राहत रमा नैनाला बघते आणि म्हणते की नैना तुला माहिती नाही का मीच रमा आहे म्हणून, तू का नाही सांगितलं. तर नैना म्हणते की अगं तुला काय वाटलं रमा, मी बोलले नाही का, मी खूप पटवून देण्याचा प्रयत्न केला. रमाकडे बघत आता नैना म्हणते की तुझी बाजू घेऊन मी बोलले
पण त्यांनी माझासुद्धा अपमान केला आणि मलासुद्धा तुझ्यासोबत घराच्या बाहेर हाकलून दिलं. आणि त्यानंतर आता नैना म्हणते की रमा यामध्ये माझी काय चूक तेच मला कळत नाही. या लोकांसाठी ना मी माझं राहतं घर सोडलं. आणि नैना म्हणते की या सगळ्यांमुळं माझी नोकरी देखील गेली, तेव्हा मी हे सगळं करून काय मिळवलं असे आता नैना रमाला सांगते. आणि नैना म्हणते की माही असं काही करेल हे मला वाटलं नव्हतं. तर रमा म्हणते मला देखील वाटलं नव्हतं, कारण मी माहीवरती पूर्ण विश्वास ठेवला होता. आणि रमा म्हणते की तिच्या सांगण्यावरून मी हा टॅटू बिटू सगळं काही काढून घेतलं. आणि आत्ता खरा रमाला तिचा मूर्खपणा कळालेला असतो, पण त्यावेळेस वेळ निघून गेलेली असते. रमा म्हणते की आणि खऱ्या अर्थाने या माहीने माझा विश्वासघात केला. या घरात ना कसं राहावं आणि कसं वागावं हेच काही कळत नाही, कारण माझासुद्धा खूप मोठा विश्वासघात केला आहे असे आता रमा बोलते. इकडे आता नैना म्हणते की रमा ही श्रीमंत लोक ना कोणत्याही थराला जाऊ शकतात आणि आपल्यासारख्या गरिबाचा काटा काढायला काहीही करू शकतात. आणि लगेच आता नैना म्हणते की गरिबाचा कोणी वाली नसतो ना, ते हेच. इकडे आता बेडरूममध्ये माही ही अक्षयच्या आता मांडीवर झोपलेली असते आणि अक्षय माहीचा हात धरत म्हणतो की सॉरी रमा, तू जे इतके दिवस जे काही महिने एवढं हे सगळं सहन केलं ना, मला माफ कर, मी तुझी काहीच मदत करू शकलो नाही. अक्षय म्हणतो की रमा मला माफ कर, तू माझ्या घरामध्ये आजूबाजूला होती तरीसुद्धा मी तुला ओळखू शकलो नाही, तेव्हा तू मला माफ कर. माही ते सगळं आता ऐकत असते. माहीने आता अक्षयच्या मांडीवरती डोकं ठेवलेलं असतं आणि झोपलेली असते. आणि अक्षय ते सगळं आठवून म्हणतो की माझी रमा एवढ्या मोठ्या अपघातातून वाचली आणि माझ्यासाठी पुन्हा आली, हेच माझ्यासाठी खूप मोठं आहे. आणि त्यानंतर आता अक्षय माहीच्या डोक्यावर हात ठेवतो आणि म्हणतो की थँक्यू रमा, तू पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलं की रमा अक्षयला कोणीही वेगळं करू शकत नाही. आणि लगेच आता अक्षय म्हणतो की मागच्या काही महिन्यापासून तू जेवढ्या काही वेदना सहन केल्या, जेवढा काही त्रास सहन केला ना, त्याबद्दल तुझे खरंच मानावे तितके आभार कमी असेल, कारण माझ्यासाठी तू खूप काही सहन केलंस रमा. आणि त्यानंतर आता माही ही अक्षयच्या हातात हात देते आणि विचार करते की अक्षय, मला फक्त तुझ्यासोबत राहता यावं यासाठी मी हे सगळं केलं, बाकी काहीच नाही. आणि इकडे आता माही आणि नैना मुकादमाच्या घरासमोर उभ्या असतात. तर आता बोट करत चुटके वाजवत नैना म्हणते की या मुकादमाने केलेल्या अपमानाचा मी बदला घेणार, आपण दोघी त्याचा बदला घेणार रमा. आणि तू याचा बदला घेणार का रमा, तुझा हा जो अपमान केला आहे तो. आणि त्यानंतर आता रमा रागाने मुकादमाच्या घराकडे बघते आणि म्हणते हो, माझा जो अपमान केला या अपमानाचा मी बदला घेणार. तर नैनाला खूप हायसं वाटलेलं असतं. आणि आता मुकादमाच्या घरात त्यांना रमाला जी वागणूक दिली त्या अपमानाचा बदला घेण्यासाठी रमाने कमरेला पदर खोचलेला असतो. तर रमा ही आता तीच रमा आहे, ही कशी सिद्ध करेल. आणि मुकादमाच्या घरातील माणसे तिच्यासोबत जे जे काही वागली त्या अपमानाचा ती आता कसा बदला घेणार हे बघण्यासाठी आणि मुरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.